नमस्कार. तर कढई घ्या, गरम होस तोपर्यंत त्याच्यामध्ये तेल टाका, कांदा, कोथिंबीर, लिंबू टाका, चिरून घ्या. नंतर तेलामध्ये कांदा टाका, सरासर हलवायचं. नंतर टोमॅटोची प्युरी टाकायची, ती पण सरासर हलवायची. त्यानंतर मसाले घ्यायचे, हळद, हिंग, धने पावडर, पावभाजी मसाला, तिखट ते टाकायचं की परत सरासर हलवायचं. त्याच्यानंतर शिजून घेतलेले बटाटा, बीट, गाजर, फ्लावर जी स्मॅश करायची आणि ती पण त्याच्यात टाकायची. त्यानंतर वाटाणा स्मॅश करायचा, तो सुद्धा टाकायचा. परत सरासर हलवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाणी टाकायचं, ते पण हलवायचं. त्यानंतर वरतून हलकंसं बटर टाकायचं. नंतर एका साईडला पाव गरम करून घ्यायचे, त्याच्यामध्ये ते बटर टाकून मसाला टाकायचा. ते पाव एकदम मस्त गरमागरम कुरकुरीत करून घ्यायचे जर का आवडत असेल तर, आणि खायला घ्यायची एक नंबर पावभाजी. त्या पावभाजीवर तुम्ही मस्त साजूक तूप टाकून खावा, ते मस्त लागतंय. आणि नंतर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास आमच्या घरी खायला सुद्धा या. धन्यवाद.